हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवादमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. गेल्या आठवड्यामध्ये आपण बाल शिक्षण आणि एकूणच शिक्षणाची पद्धती याच्याबद्दल बोलत होतो. पालकत्व, मुलांच्या मेंदूची वाढ, अशा अनेक विषयांबद्दल बोललो. आज पुन्हा एकदा त्याच विषयावरती बोलायचे आणि त्यासाठी पुन्हा एकदा आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत रमेश पानसे सर आणि सुचिताताई पडळकर. पुन्हा आपल्या दोघांचं स्वागत आहे. नमस्कार. गेल्या आठवड्यात आपण जे बोललो होतो त्याच्यामध्ये आपण पालकत्वाबद्दल बोललेलो होतो, मुलांच्या मेंदूच्या वाढीबद्दल बोललो होतो. अजूनही काही मुद्दे होते ते मला आज क्लिअर करायचे आहेत. सर, तुम्ही ज्या पद्धतीनं बालशिक्षण म्हणता त्याच्यामध्ये तुम्ही एक शब्द वापरता, रचनावादी बालशिक्षण. म्हणजे काय? रचनावादी बालशिक्षण हा अलीकडे खूपच मान्य झालेला शिक्षणातला शब्द आहे. प्रचारात नव्याने येऊ लागलेला आहे. शाळा रचनावादी व्हाव्यात अशा तऱ्हेचा प्रयत्न शासकीय पातळीवरनं सुद्धा आता होतोय. त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही हा प्रश्न विचारला तर योग्य केलं. हा शब्द आता सगळ्या समाजाला नीट कळला पाहिजे. शिक्षण कोणत्या दिशेनं जायला लागलंय, त्या शिक्षणाचं वळण कसं बदलतंय हे कळण्यासाठी हा सुरुवातीचा शब्द म्हणून आपल्याला कळायला पाहिजे. आज रचनावादी शिक्षणाचा काळ आहे असं म्हटलं जातं. केवळ आपल्या देशात, केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संबंध जगभर हे घडतंय. यामध्ये कल्पना अशी आहे की मुलांना शिकवण्यापेक्षा मुलांच्या शिकण्यावर अधिक भर देणं. आज शाळेतनं शिकवणं चालतं. हो, शाळा कॉलेज काही असेल तर. आणि मी जर का शिक्षक असेल तर मी माझं काम अत्यंत प्रामाणिक, अत्यंत उत्तम पद्धतीने केलं, मी शिकवलं म्हणजे वर्गात समोर बसलेली 40-50 सगळी मुलं शिकली याची खात्री देता तुम्ही? याची खात्री आपण देत नाही. काहींना कमी कळलंय, काहींना जास्त कळलंय, काहींना कळायचं अजिबातच राहिलं. अनेक गोष्टी घडत असतात. आपण काय करतो, आपण शिकवण्यावर सगळं शिक्षण अवलंबून ठेवल्यामुळे मुलांच्या शिकण्याचा विचार म्हणजे मूल निसर्गतः शिकतं कसं, मुलांच्या शिकण्याच्या नैसर्गिक पद्धतीसाठी आपल्या वागणुकीच्या आणि आपल्या शिकवण्याच्या आशयाच्या गरजा कोणत्या आहेत, आणि मुलाच्या भविष्य काळात त्याला हे शिक्षण उपयोगी पडायचं असेल तर भावी काळात जगण्यासाठी त्याला कोणत्या गोष्टी लागणार आहेत, या सगळ्याचा शिक्षणाशी संबंध होतो. सर, मी परखडपणे बोलू, 2 मिनिटं थांबवतो. बोला ना. एकतर शिक्षणामध्ये आता व्यावसायिकीकरण आलेलं आहे, खूप मोठं अर्थकारण आलेलं आहे. शिक्षण देत असताना ते कसं द्यावं याच्याबद्दल आपण बोलतो आहोतच, परंतु मुळात शाळा टिकवणे, त्याच्यासाठी पटसंख्या टिकवणे, पटसंख्येनुसार मग शिक्षकांच्या नियुक्त्या होणे, त्याच्यानुसार वेतनेतर अनुदान मिळणे, त्याच्यातून संस्था चालकांच्या ज्या काही स्वतःच्या त्यांची गणित असतील ती गणित सांभाळणे, असा प्रचंड मोठा एक आता पसारा वाढत चाललेला आहे. होय. अशा वेळेला तुम्ही म्हणताय हा विचार आदर्शवादी आहे, तो व्यवहारामध्ये येण्यासाठी किती लोक खरोखर तयार होतील असं मला वाटतं? तुम्ही परखड प्रश्न विचारलात, मी परखड उत्तर देऊ. हो. हे समाजाला कळलंच पाहिजे की या दिशेनं जाणं म्हणजे काहीतरी सामाजिक चूक होती. उदाहरणार्थ, शाळा कोणासाठी असतात? हेतू बदलला. ऐका ना, म्हणजे हेतू बदललात तुम्ही, ह्याच मुद्द्यावरती म्हणजेच हेतू बदलतात तुम्ही. हो. तुमचा हेतू मुलांना पकडून आपले काही स्वार्थ साधणं, आपल्या काही कल्पना राबवणं हा जर का असेल तर हा मुलांवर अन्याय करता तुम्ही. याच्या उलट समोर असलेली मुलं जी काही जशी आहेत तशी, त्यांना काही शिकायचं आहे आणि त्यांच्या शिकण्यासाठी मुलं जेव्हा जमतात तेव्हा संबंध भाग उलटा होतो की मुलांना शिकायचंय म्हणून मुलांना शिक्षक लागतील, मुलांना आणि शिक्षकांना एकत्र आणायचंय म्हणून संस्था लागेल किंवा शाळा लागेल, आणि या सगळ्या तिन्ही घटकांना एकत्र एका नीट दिशेनं जाण्यासाठी शासकीय धोरण लागेल, शासकीय नियमावली लागेल. म्हणजे मुलाकडून सुरुवात करून जर का तुम्ही वरच्या पातळीवर गेला तर एक वेगळी शिक्षणाची दिशा दिसते. आणि आज तुम्ही म्हणताय अनेक लोक पैसा आहे म्हणून शाळा काढतात,
आणि शाळेमध्ये गुंतवणूक करतात ते खरं आहे. आणि हे खूप उदाहरणं बघायला मिळतात आणि त्यातनं अधिक पैसा मिळवतात. विद्यार्थी केंद्रबिंदू म्हणून असं म्हटलं जातं, परंतु त्याच्यामध्ये कदाचित अनेक शिक्षक संघटनांना ते आवडणार नाही हे विधान, परंतु ही गोष्ट वस्तुस्थिती आहे की शिक्षण हा चरितार्थाचा भाग बनलेला आहे अनेकांच्या. आणि अशा वेळेला ती शाळा टिकवण्यासाठी, ती पटसंख्या टिकून राहण्यासाठी म्हणून मग आमच्या शाळेचा इतका टक्के निकाल लागला हे सांगितलं जातं. आणि ती टक्केवारी पुन्हा आपल्या या ट्रॅडिशनल शिक्षणातून आलेली आहे. हे सगळं चित्र बदलणार कसं आणि बदलण्याची शक्यता आहे का? रचनावादी शिक्षणाचा आता सर जो मुद्दा सांगतायत ते विचारवंत मांडतायत म्हणून शिक्षण संस्थांनी किंवा समाजाने स्वीकारावं असं आता राहिलेलं नाही. विचारवंत हे आधीही सांगत होते, पण ते इतकं परिणामकारकता त्याची नव्हती. आता जेव्हा आपला हा शिक्षणाचा कायदा आलाय किंवा नवीन अभ्यासक्रम आलाय त्याच्यामध्ये हा शब्द आलाय आणि सगळा अभ्यासक्रम, सगळी क्रमिक पुस्तकं त्या ह्याच्यावर असल्यामुळे सर्व शाळांना हे स्वीकारावंच लागणार आहे. आता राईट टू एज्युकेशन हा जो कायदा आहे, या कायद्याला तरी तुमची संमती आहे का किंवा तो कायदा परिपूर्ण आहे का? कायदा आणि अभ्यासक्रमात दोन गोष्टी वेगळ्या आहेत. मी आता जो मुद्दा म्हणते तो अभ्यासक्रमाशी निगडीत आहे. अभ्यासक्रमातून क्रमिक पुस्तकं तयार होतात. अभ्यासक्रमामध्ये रचनावादाचा उल्लेख आहे की त्या पद्धतीने शिकवलं जावं, तशी रचना असावी आपल्या शाळांमधली असं अभ्यासक्रम सांगतं आणि म्हणून क्रमिक पुस्तकं तशी बनली आहेत. आणि म्हणून सर्व शाळांना हे आता स्वीकारावंच लागणार आहे. हा जो शब्द आता जो खूप प्रचलित झालेला आहे, सगळ्यांच्याकडे ऐकू येतोय किंवा शिक्षकांच्या त्या गरजा झाल्या शिक्षण संस्थांच्या की आमच्याकडे रचनावादी शिक्षण आणायचं म्हणजे काय करायचं आहे किंवा त्याची प्रशिक्षणे दिली जात आहेत, त्याचं कारण आता हे आपल्यावर आलेलीच गोष्ट आहे. पण सर्वसामान्य माणसांना अजूनही, रादर पालकांना म्हणू आपण, की अजूनही रचनावादी शिक्षण म्हणजे काय अजूनही कळलेलं आहे किंवा माहीत नाहीये. त्यामुळे रचनावाद काय हे तुम्ही उलगडून सांगताय, त्यावेळेला ती परिस्थिती या सगळ्या शिक्षण संस्था स्वीकारणार आहेत का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. नाही, आपण वेगळ्या दृष्टीने विचार करू. दोन प्रकारच्या शिक्षण संस्थांची तुम्ही तुलना करताय, पण दोन्हीकडे एकच गोष्ट आहे, दोन्हीकडेही मुलं आहेत. हो. आणि रचनावादी पद्धती आहे शिकण्याची, ती त्याचं तत्वज्ञान आहे, त्याची पद्धती आहे, हे सगळं आहे. पण या पद्धतीने मुलं जर का शिकली, मग ते मराठी माध्यमात असोत, इंग्रजी माध्यमात असोत, ती शाळेतली मुलं असत किंवा महाविद्यालयातली मुलं असोत, ती गरिबाची असोत, श्रीमंताची असोत, मुलं आहेत. तर मूल शिकतं कसं, तर मूल आपलं आपण शिकतो. मग मोठ्यांचं काम काय, तर मुलांना शिकण्याच्या संधी उपलब्ध करणं हे मोठ्यांचं काम. त्यामुळे मी आता शाळेची व्याख्याच बदलली आहे. शिकवते ती शाळा नव्हे, संधी देते ती शाळा. कशाची संधी द्यायची, मला जे जे शिकायचं त्याची संधी, मला संगीत शिकायची संधी, मला चित्रकला शिकायची, मला खेळांची संधी देणं. शाळांचं रूपच आता बदलत चाललंय. पुन्हा तुमचा स्वार्थाचा हेतू हा मी क्षणभर बाजूला चर्चेसाठी ठेवलाय की तो असावा किंवा नसावा याविषयी आता मी मत दिलेलं नाही. पण मला म्हणायचंय, तुमची शाळा आहे ना, तुम्ही कुठल्याही हेतूने काढली तरी मुलं आहेत ना समोर, ती मुलं चांगली शिकणारी पद्धत तुम्ही स्वीकारा. आणि ही चांगली शिकणारी पद्धत, शिकण्याची पद्धत म्हणजे आज रचनावादी पद्धत आहे. त्यामुळे रचनावादी पद्धतीनं ही रचनावादी पद्धत स्वीकारलेली आहे राज्य शासनानं, महाराष्ट्र केंद्र सरकारने स्वीकारली आहे, राज्य सरकारने स्वीकारली आहे. किंबहुना 22 जूनला एक फार मोठा शासन निर्णय आहे, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र. त्याच्यात प्रत्येक शाळेत या पद्धतीने शिकवलं तर एकही मुलं प्रगत राहणार नाही, अशा तऱ्हेचं एक आश्वासन आता मिळालेलं आहे. आणि अशा तऱ्हेने मग इथे मी माध्यमाचे प्रश्न क्षणभर बाजूला ठेवलेत. इंग्रजी शिकणारी मुलं ही या समाजातली मुलं आहेत, ती चांगली शिकावीत किंवा नाही, वेगानं शिकावीत किंवा नाही, शिकलेलं त्यांना आयुष्यात उपयोगी पडावं किंवा नाही, हे जे मूळ शैक्षणिक हेतू आहेत की ज्याचा माध्यमांशी संबंध नाही आणि आर्थिक सामाजिक परिस्थितीशी संबंध नाही. मूल चांगलं शिकलं पाहिजे असं जर का समाजाला वाटत असेल तर मग ती कुठल्याही प्रकारची शाळा असो, तिथे ही नवी पद्धत जर का आली तर मुलांचं शिक्षण चांगलं होतं. का होतं? दोन गोष्टींनी. पहिली गोष्ट अशी आहे की आताच्या ह्या पद्धतीमध्ये मुलाचं मानसशास्त्र, मुलाचं मज्जाशास्त्र, मुलाचं भाषाशास्त्र, एकूणच मुलाचं आकलनशास्त्र विचारात घेऊन बसवलेली ती पद्धत आहे. आणि दुसऱ्या बाजूला या पद्धतीचा वापर केल्यावर मुलं धमाल शिकतात, आनंदाने शिकतात, मजेत शिकतात, खूप शिकतात, पुन्हा पुन्हा शिकतात, शिकण्याची आवड निर्माण होते.
केवढ्या क्रांतिकारक गोष्टी आहेत. आणि ह्या जर का समाजाला आवडणार नसतील तर हा समाज दुर्दैवी असं म्हटलं पाहिजे. समाजापुढे हे आलं पाहिजे. आपलं काम असं आहे, पालकांचं या संदर्भात प्रबोधन व्हायला हवंय. पालकांनी हे समजून घेतलं पाहिजे की या पद्धतीने चांगलं होतं आणि म्हणून त्यांचं अगदी सूट बूट घालणाऱ्या, इंग्रजीने एसी शाळा असणाऱ्या इंग्रजी माध्यमात सुद्धा जाऊन प्रश्न विचारला पाहिजे. प्रश्न नंबर 1, मुलांना रचनावादी पद्धतीने इथे शिक्षण मिळतं का? प्रश्न नंबर 2, हे शिक्षणासाठी मदत करण्याची ताकद असलेले शिक्षक आहेत का? त्यांना रचनावाद कळतो का? हे 2 प्रश्न विचारले गेले पाहिजेत पालकांकडनं. पालकांनी शाळांचं गुलाम नाही व्हायचं, शाळांनी मुलांचं गुलाम व्हायचंय. आणि मुलांच्या वतीने पालक सांगणार आहेत तुम्हाला काय ते. त्यामुळे हे सगळं चित्र बदलावं लागेल आणि हे बदललं पाहिजे. पण या खासगीकरणाच्या जमान्यामध्ये हे सगळं होणार असं वाटतं तुम्हाला? त्यांना पर्याय नाही राहिला. मी तुम्हाला आता नाही का सांगितलं की सरकारी शाळा पुढे चाललेल्या आहेत, तेव्हा खासगी शाळांना मागे राहून चालणार नाहीये. एक वेळ अशी येईल की खासगी शाळांना, मग ती कुठल्याही माध्यमातली असो, त्यांना मुलांचा प्रश्न भेडसावेल की आमच्या इथली मुलं कमी होत आहेत. तुम्हाला खासगी शाळा टिकवायची असेल तर आता शिक्षकांच्या संघटना, मुख्याध्यापकांच्या संघटना आणि संस्था चालकांच्या संघटनांनी शिक्षणाच्या पद्धतीवर काम सुरू केलं पाहिजे. मला वाटतं की तुम्ही जे म्हणताय त्याच्यामध्ये खूप तथ्य आहे, त्याच्यामध्ये तुमचा खूप अभ्यास आहे, आदर्शवादी विचार आहे. पण आता आपल्या अवतीभोवती जर परिस्थिती बघितली तर शिक्षणाचा बाजारीकरणाचा आणि व्यापारीकरणाचा मुद्दा इतका गंभीर बनलेला आहे की त्याच्यातून तुम्ही जो म्हणताय तो पूर्णपणे वेगळा असा एक टोकाचा मुद्दा आहे, अशी आत्ताची परिस्थिती आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्ही म्हणताय की राज्य शासनानं हे आज रचनावादाचं शिक्षण असं धोरण स्वीकारलेलं आहे, पण मुळात राज्य शासनाची धोरणं किती बदलत असतात, कशी बदलत असतात हेही तुम्हाला माहिती आहे. राज्य शासनाच्या शैक्षणिक धोरणाबद्दल तुम्ही समाधानी आहात का? हा प्रश्न सरळ उत्तर देण्यासारखा आहे. राज्य शासनाने आत्ता जे काही स्वीकारलेलं आहे ही पद्धत ही गेले 10 वर्षापूर्वी केंद्र सरकारने स्वीकारलेली पद्धत आहे. गेल्या 10 वर्ष या पद्धतीनं अनेक शाळांतनं काम होतं आहे आणि त्या ठिकाणची मुलं फार वेगानं चांगलं शिकतायत, अशा तऱ्हेचे आता पुरावे तुम्हाला उपलब्ध आहेत. पण सर, मूलभूत जो एक प्रश्न आहे लोकांच्या मनातला तो मी विचारतो की गेले काही दिवस जो चालू होता वाद की 1ली ते 10वी पर्यंत कुठली परीक्षा ठेवायचीच नाही, सरसकट सगळ्यांना वरच्या वर्गामध्ये पाठवायचं. तुम्ही कुठल्या निर्णयाचं समर्थन कराल की परीक्षा असावी की नसावी, किंवा परीक्षा पद्धतीचं स्वरूप याविषयी बोला. आता दोन्ही गोष्टी बोलावी लागतील मला. एक म्हणजे परीक्षा नसाव्यात असं माझं मत आहे. हे पहिलं तुम्हाला. परीक्षा असताच कामा नये, काही गरज नाहीये. परीक्षा कसल्या घेता? परीक्षेचा गुणवत्तेशी काय संबंध आहे? परीक्षा म्हणजे काय? परीक्षा म्हणजे ऐका, पण परीक्षेचा संबंध एवढाच आहे की त्याची नेमकी आकलन क्षमता किती आहे हे कळावं. एवढं कोणाला कळावं? त्याला पहिलं कळावं, विद्यार्थ्याचं. म्हणजे ज्याचं मूल्यमापन करायचं त्याच्यासाठी ते असतं, हे पहिलं. आणि त्याच्या वतीने शिक्षकांसाठी असतं. बरोबर आहे. मूल्यमापन वर्षाच्या शेवटी घेण्याने किती मूल्यमापन होतं? माझा ह्याही विषयावर अभ्यास आहे, तुम्हाला सांगतो मी, आणि विद्यापीठापासून बालवाडीपर्यंतचा अभ्यास आहे. संबंध या सगळ्या परीक्षांमध्ये 11% जास्त पोर्शनवर कधीही पेपर निघू शकत नाही, पेपरच्या मर्यादेत. म्हणजे 11%चा पेपर मी काढला आणि तुम्हाला 100% मार्क मिळाले, म्हणजे उरलेल्या 90%चं काय, 89%चं हे आपल्याला माहीत नाहीये. मुद्दा आता असा आहे, नवीन पद्धतीमध्ये या जुन्या पद्धतीची परीक्षा रद्द व्हावी असा विचार आहे. मूल्यमापन करू नये असा नाही. तुम्हाला मूल्यमापन पूर्ण स्वरूप बदललंय. काय आहे मूल्यमापन? सगळं मी वर्षभर शिकायचं आणि वर्षाच्या अखेरीला तुमच्या 11%च्या पेपर लिहून मी माझे मार्क मिळवायचे आणि त्याला तुम्ही गुणवत्ता म्हणणार. पहिली गोष्ट, परीक्षा गुणवत्ता वाढवत नसते, तर गुणवत्ता वाढली किंवा नाही हे कळण्याचं ते एक साधन आहे. बरोबर, मी तेच. मग हे साधन वर्षाने वापरण्यापेक्षा रोज वापरलं तर. आणि सरकारने अतिशय सुंदर सातत्यपूर्ण मूल्यमापनाची पद्धत आणली. म्हणजे काय, समजा माझा एक विशिष्ट विषय आहे, या विषयात वर्षभरात मी 20 घटक शिकतो, तुकडे पाडले 20 घटक शिकतो, तर 20 घटकाचं फक्त वर्षाच्या शेवटी लेखी परीक्षा घेण्यापेक्षा
आता आम्ही प्रत्येक घटक शिकल्यानंतर त्याचं मूल्यमापन करतो. त्याच्या अनेक पद्धती आहेत. मूल्यमापनात कळतं ह्या मुलाला 80% आलाय, 20% हा मुद्दा राहिलाय, त्याला येत नाहीये, लगेच संधी देता येते त्याला. पुढच्या अर्ध्या तासात त्याला ते येऊ शकतं किंवा पुढच्या अर्ध्या दिवसात येऊ शकतं. म्हणजे प्रत्येक घटक परिपूर्णतेनं शिकणं, असं जेव्हा मी करत जातो तेव्हा माझं शिकणं परिपूर्ण होतं. आणि आजच्या परीक्षा पद्धतीत तुम्हाला 90% मार्क मिळाले, मला 35% मार्क मिळाले, तरी आपण दोघेही पास होतो. तुमच्या 10%चं रीलर्निंग पुन्हा नाही, पुन्हा ते राहिलेल्याच संधी नाही. आणि माझं जे काही 60-70%, जे काही 65% राहिलेलं आहे ते शिकण्याची मला संधी नाही. म्हणजे थोडक्यात घडतं काय, मी 10वी पर्यंत जाताना मला मिळालेल्या गुणांची बेरीज एकीकडे करा आणि दरवर्षी मला न मिळालेल्या गुणांची बेरीज एकीकडे करा. या डोंगरापेक्षा हा न मिळालेल्याचा डोंगर उंच दिसेल तुम्हाला. म्हणजे तुम्ही अज्ञान टिकवणारं शिक्षण तुम्हाला द्यायचंय आणि तुम्हाला परीक्षेत मार्क मिळाल्याचं समाधान घ्यायचंय आणि मुलाचं नुकसान करायचंय. काय करायचंय तुम्हाला? तुम्ही दर घटकानंतर त्याचं मूल्यमापन केलं, त्याला रीलर्निंगची संधी मिळाली, शिक्षणाची संधी मिळाली, ते मूल पुढे गेलं, राहील एखादा 2 घटक मागे, काही बिघडत नाहीये, पण 90% शिकलं ना ते. आणि माझा अनुभव असा, या पद्धतीने शिकणाऱ्यात वर्गातला सगळ्यात हुशार आणि सगळ्यात ढ याच्यातलं अंतरच खूप कमी होतं. खूप सगळीच मुलं वर जातात. सुचेता, तुम्ही प्रत्यक्ष प्रॅक्टिकल काम करताय, फुलोरा चालवताय, इकडे सूचनांमध्ये काम करताय, तुम्हाला तुमच्या अनुभवातनं काय वाटतं की मुलांच्या सगळ्यांची बुद्धिमत्ता एकसारखी असते की बुद्धिमत्ता हा व्यक्तिसापेक्ष मूलसापेक्ष असलेला मुद्दा आहे आणि बुद्ध्यांक मोजण्याची सध्याची प्रचलित पद्धत जी आहे ती तुम्हाला मान्य आहे? बुद्धिमत्ता सारखी नसते, बुद्धिमत्ता असते. सर्व मुलांजवळ बुद्धिमत्ता असते. त्यांची क्षेत्र वेगवेगळी असतील, त्यांना जे आवडतंय, जे करावंसं वाटतंय ते वेगवेगळं असेल आणि जन्मतः त्याच्याजवळ जे काही आहे ते त्याच्या परिश्रमाने, त्याला मिळणाऱ्या अनुभवाने ते वाढवता येतं. म्हणजे बुद्धिमत्ता असते आणि तिचा उपयोग जास्तीत जास्त आपल्याला करून घेता येतो. आजकाल खरं तर बुद्धिमत्ता म्हणजे काय असा एक प्रश्न पडलेला आहे. कारण पुन्हा तुमच्या सर्टिफिकेट वरती किंवा तुमच्या मार्कलिस्ट वरती मिळालेले गुण म्हणजे बुद्धिमत्ता की अंगभूत कौशल्य म्हणजे बुद्धिमत्ता? बुद्धिमत्ता खूप आहेत, खूप आयाम आहेत बुद्धिमत्तांचे. त्या सगळ्यांचा मिळून काही एक गट केलेले असतात आणि प्रत्येकाजवळ त्या बुद्धिमत्तांचा एक पट असतो, त्या क्षमतांचा पट असतो. त्याचं काही विज्ञान आहे? हो, म्हणजे काय संबंध गेले 30 वर्ष यावर समाजात इतकं काम होत आहे की तुम्ही जो मगाशी बुद्ध्यांक शब्द वापरलात ना, त्याचं महत्वच कमी होत चाललंय. याचं कारण बुद्ध्यांक हा बदलू शकतो. आणि तुम्ही काय करता, दुर्दैवाने अनेक पालकांना हे कळलं पाहिजे. पालकांना लक्षात ठेवा तुम्ही की अनेक संस्था बुद्ध्यांक काढतात तुमचा वयाच्या 10व्या 12व्या 14व्या वर्षी आणि त्याच्यात मुलाचा खूप आला तर तुम्ही भयंकर आनंदी होता आणि कमी झाला तर भयंकर दुःखी होता. या दोन्हीत काहीही अर्थ नाहीये. बुद्ध्यांक बदलतो. म्हणजे 10व्या वर्षी काढलेला, 30व्या वर्षी काढलेला, 60व्या वर्षी काढलेला आणि 80व्या वर्षी काढलेल्या बुद्ध्यांकात बुद्धीत बदल नाही होत, बुद्ध्यांकात फरक पडू शकतो. दुसरी गोष्ट, बुद्ध्यांक काढणं ही शेवटी कागद आणि पेन्सिलवर काम करण्याची गोष्ट आहे आणि प्रत्यक्ष बुद्धिमत्ता व्याख्या तुम्ही विचारली म्हणून प्रत्यक्ष बुद्धिमत्ता ही व्यवहारातल्या प्रश्न सोडवण्यातनं दिसते. बरोबर, खरं. आणि त्याचं मूल्यमापन तुम्ही करतच नाही यात मुळे. त्यामुळे वर्गात हुशार असणारी मुलं आणि हुशारीने अख्खा देश चालवणारी वेगवेगळ्या क्षेत्रातली मुलं ही 2 वेगळेच गट असतात. वर्गाच्या बाबतीत पाहिलं तर फार हुशारीकडे जाणारी, खूप मार्क मिळवणाऱ्या मुलांनी काही देश बदललाय असं दिसत नाही. पण मधल्या पातळीवरची आणि काही वेळेस खालच्याही पातळीवरची मुलं की ज्यांना वेगळ्या बुद्धिमत्ता आहेत, ही मुलं जगात पुढे जात आहेत. किंबहुना आपल्या शाळा या सगळ्यांच्या बुद्धिमत्तांना वाव देणारे नाहीच आहेत मुळी. त्या ठराविक गणिती बुद्धिमत्ता, भाषिक बुद्धिमत्ता याच्यावरच बेतलेल्या आहेत. तुम्हाला सगळ्या मुलांच्या बुद्धिमत्तांना सामोरं जाईल अशा तऱ्हेचं शिक्षण निर्माण करायचं असेल तर एकतर शाळा खूप विस्ताराव्या लागतील किंवा दुसरं शाळा बंद कराव्या लागतील आणि समाजात प्रत्येक बुद्धिमत्तेची दुकानं उघडावी लागतील तुम्हाला. हा काळही फार दूर नाहीये. शाळांची गरजच आता राहणार नाहीये.
तुम्हाला तुमच्या मुलाची बुद्धिमत्ता ओळखेपर्यंत एक सर्वसामान्य 10-12 वर्षापर्यंतचं शिक्षण द्यायचं, आणि तुम्हाला जर का कळलं तुमच्या मुलीत संगीताची आवड आहे तर पुढे बाकी गणितात अडकायचं कशाला, तिने जावं संगीतात, चित्रकलेत जाईल किंवा आणखीन कुठे जाईल. एक अतिशय क्रांतिकारी हा विचार आहे, पण खरोखर अंमलात येऊ शकेल या विषयावरती अजूनही काही आपण चर्चा करूया. पण त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक, पाहत राहा संवाद प्रतिवाद. निसर्गाच्या कुशीत हिरव्यागार तुलईत ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर, निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. ॲपल हॉस्पिटल कोल्हापूर येथे आता उपलब्ध अत्याधुनिक 64 स्लाइस सिटी स्कॅन मशीन. मेंदूपासून पायाच्या अंगठ्यापर्यंतची सिटी स्कॅन तपासणी केवळ 8 ते 10 सेकंदामध्ये. पारंपरिक सिटी स्कॅन मशीनच्या तुलनेत अधिक सुस्पष्ट इमेजिंग व केअर डोस 4D या तंत्राद्वारे पेशंट्सना सर्वात कमी रेडिएशन, मेंदू विकार, हाडांमधील दोष, पोट विकार, फुफ्फुसांचे आजार, रक्तवाहिन्यातील दोष याबरोबरच हृदयाच्या रक्तवाहिन्यातील ब्लॉक्सचे निदान करण्याची क्षमता असणारे प्रगत मशीन. नवजात शिशु व लहान मुलांच्या तपासणीसाठी सर्वात जलद व नाममात्र रेडिएशन असणारे एकमेव सिटी स्कॅन मशीन. सर्व प्रकारच्या आधुनिक सिटी स्कॅन तपासण्या अल्पदरात उपलब्ध असणारे व गेल्या 2 दशकाहून अधिक काळ अहोरात्र सेवा पुरविणारे कोल्हापुरातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर ॲपल हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर. निसर्गाच्या कुशीत हिरव्यागार तुलईत ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर, निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवाद मध्ये आज आपण पानसे सर आणि सुचेता यांच्याशी बोलतोय. गेल्या आठवड्याचा बोलवतो सर. गेल्या आठवड्यामध्ये आपण बोललो होतो की मातृभाषेतून शिक्षण देणं हे कधीही त्या मुलाच्या आकलनाच्या दृष्टीनं अधिक सोपं असतं इंग्रजी माध्यमापेक्षा. पण एकीकडं काही वर्षांपूर्वी शासकीय धोरणानुसार मराठी शाळांचं अस्तित्व धोक्यात आलं होतं. त्यावेळी सुद्धा तुम्ही त्याच्याबद्दल लढा दिला होता. तुम्हाला काय वाटतं की या मराठी शाळा इथून पुढच्या काळामध्ये टिकतील, वाढतील अशी परिस्थिती आहे की मराठी शाळांची संख्या कमी होईल? पुन्हा त्याच्यामध्ये सगळ्या वेगवेगळ्या आपल्याला शक्यतांचा विचार करावाच लागेल. म्हणजे त्यातलं व्यावसायिक गणित असेल किंवा त्याच्यामध्ये शासकीय ध्येय धोरण असतील. मराठी शाळांचं अस्तित्व किती काळ टिकेल का प्रदीर्घ काळ असेल? खरं म्हणजे आपण शिक्षणाचा सगळा विचार हा आजच्या परिस्थितीत न करता उद्याच्या अपेक्षित परिस्थितीत करावा लागतो. कारण आजची शाळेतल्या मुलांच्या पुढल्या भविष्य काळातल्या 50-100 वर्षांसाठी हे शिक्षण असतं. म्हणजे शिक्षण, एक कठीण शब्द वापरतो, शिक्षण हे नेहमी भावी कालाभिमुख असतं. त्यामुळे मी तुम्हाला उत्तर देताना मला जे काही येत्या 5, 25, 30, 40 वर्षात बदल घडतील त्या अंगानं मी थोडासा विचार करून उत्तर देतोय. मुळात मराठी शाळा असं म्हणत असताना माझ्या मातृभाषेतलं मी शिक्षण घेतो हा त्याचा अर्थ आहे. बरोबर. आता माझी मातृभाषा ही माझी शिकलेली पहिली भाषा आहे. हो. पहिल्या भाषेचं वैशिष्ट्य असं आहे की पहिली भाषा ही नैसर्गिकरित्या शिकलेली भाषा आहे. हो. ती कोणी शिकवलेली भाषा नाही. एवढंच नाही, पहिली भाषा ही माझी विचार करण्याची भाषा आहे. हो. पहिली भाषा ही माझी कल्पना करण्याची भाषा आहे.
त्यामुळे नुसती ती संवाद नसते भाषा, त्याच्या पलीकडे त्याचं काही कार्य आहे, रुजलेली असते आजपर्यंत, आणि त्यातनंच मी माझा प्रश्न सोडवू शकतो सगळे. त्यामुळे पहिल्या भाषेचं मानवी जीवनात एक महत्व आहे. आपण शिक्षणाकडे मग येऊ. आता अगदी दुसऱ्या टोकाला जाऊ. आज जे काही फार मोठ्या प्रमाणावर तांत्रिक बदल होत आहेत, हो, तंत्रज्ञान जे वेगाने पुढे जात आहे, त्याच्यातली मला अपेक्षित असलेली एक पुढची पायरी मी सांगतो की जी पायरी येत्या नजीकच्या 5 ते 7 10 वर्ष फार तर लागतील, या 10 वर्षात सार्वत्रिक होईल. मला तर सर असं वाटतं की पुढच्या 10-15 वर्षामध्ये भाषेची गरज भासणारच नाही किंवा शाळेची गरज भासणारच नाही, की अशा पद्धतीचं म्हणजे आज D2H असेल किंवा ई लर्निंग असेल, याच्यातून शाळेमध्ये जाऊन शिकण्याची कदाचित गरज भासणार नाही, घर बसल्या शिक्षण. नाही, हा वेगळाच विषय आहे, हा विषयाच आहे, आणि तिकडे जावंच, काही गरज नाही, शाळा असल्याच पाहिजे असं काही मोठा अगदी समाजाला ते नसेल तर काय समाज टिकणार नाही असं काही नाही होणार आहे. कारण शाळेपेक्षा शाळेबाहेरच आपण खूप शिकलो, तुम्ही काय मी काय आपण सगळेच, त्यामुळे तो विषय बाजूला ठेवू. पण तुम्ही इंग्रजी मराठी विषयीचा, आणि मी भविष्यकालात आता एक पायरी पुढे जातोय, तो महत्वाचा विषय आपल्या पुढे मला मांडायचा आहे. मला असं दिसतंय तांत्रिक प्रगती आता अशी होते की ते तिघं आता आपण मराठीत चर्चा करतोय, कारण आपल्या तिघांनाही मराठीच येत आहे. समजा मी मराठी आहे, ही चायनीज आहे आणि तुम्ही फ्रेंच आहात, तरी ही चर्चा आपण अशी इथे करू शकू. याचं कारण ते इलेक्ट्रॉड्स वगैरे ते लावले, तर ही चिनी भाषेत बोलतीये, ते मला मराठीत ऐकू येत आहे, मी मराठीत बोलतोय, ते तुम्हाला फ्रेंच मध्ये ऐकू येत आहे, हिला चीन मध्ये ऐकू येत आहे. प्रयोगशाळेत हे यशस्वी झालेलं आहे. सार्वत्रिक व्हायला 5-7 वर्ष जातील, 10 वर्ष जातील, फार तर एवढे खरी नाही जायचे, पण जातील मानलं. मग आता जागतिक पातळीवर संवाद करण्यासाठी मला माझी एक भाषा अप्रतिम आली पाहिजे की ज्यात विविध अंगांनी मी बोलू शकलो पाहिजे, अभिव्यक्ती करू शकलो पाहिजे. मला एकच भाषा पुरणार आहे आता. बरोबर. हा, आता हौसे खातर मी चिनी शिकेन, फ्रेंच शिकेन, हा माझ्या हौसेचा भाग झाला. पण मला गरज मात्र एक उत्तम भाषा आली तर मी जग जिंकू शकेन. आणि अनेक म्हणजे आपले जे काही परदेशातले मोठमोठे विचारवंत नेते आहेत, ते त्यांच्या मातृभाषेतच बोलतात, मातृभाषेत व्यक्त होतात, त्यांना त्यांच्या मातृभाषेचा अभिमान असतो. मात्र दुर्दैवानं आपल्याला आपल्या मातृभाषेचा तितका अभिमान असत नाही. एरवी मात्र आपण आपली अस्मिता, आपली भाषा याचा राजकारणासाठी किंवा अन्य कारणांसाठी सोयीस्कर वापर करतो. परंतु शिक्षणाची जेव्हा वेळ येते तेव्हा जे लोक मराठी भाषेचा उदोउदो करतात त्यांची मुलं सुद्धा इंग्रजी भाषेच्या शाळेमध्येच असतात, हे तितकंच वास्तव आहे. खरं म्हणजे असं आहे की इंग्रजी भाषेचा या इंग्रजीचा विश्वास नाही, इंग्रजीबद्दलचा राग नाही, परंतु हे समजून घ्यायची वेळ आली आहे की शिक्षण पद्धती अधिक सोपी आणि आनंददायी कुठली असते. इंग्रजी भाषेविषयी काय आपल्या देशात गंड आहे. गंड म्हणजे विकृती. काय गंड आहे? ज्यांना इंग्रजी येतं त्यांना आपल्याला इंग्रजी येतं हा एक गंड आहे, आणि ज्यांना येत नाही त्यांना भयगंड आहे, मला इंग्रजी येत नाही. दोन्ही विकृती आहेत. इंग्रजी एक जगातली सोपी भाषा आहे, आणि इंग्रजी भाषा परफेक्ट अगदी आली पाहिजे असं कधीही होणारच नाही. मराठी माणूस कितीही इंग्रजी उत्तम बोलला तरी मुळात ज्याची इंग्रजी ही मातृभाषा आहे त्याचे ऍक्सेंट्स वेगळे येणारच आहेत, आणि याची लाज वाटण्याचं काही कारण नाहीये. याची लाज वाटण्याचं काहीच कारण नाहीये. मला तोडकी मोडकी इंग्रजी आली पाहिजे. पुन्हा माझा मुद्दा तो आहे, आणि मला माझी मराठी भाषा उत्कृष्ट आली पाहिजे. मी जगात कुठेही सहजपणे स्पर्धांना तोंड देऊ शकेन. अच्छा, आपल्याकडे जे ट्रॅडिशनल शिक्षण होतं ज्याच्यामध्ये गुरुकुल पद्धत होते, किंवा आजही आपण म्हणतो की गुरु आणि शिष्य यांचं नातं हे अजरामर आहे, ते कायम टिकतं. तिथे ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांनी गुरुकडे जाऊन राहायचं आणि तिथून विद्या संपादन करायची, गुरुदक्षिणा द्यायची यथाशक्ती, ही जी काही आपली एक ट्रॅडिशन होती, या ट्रॅडिशन बद्दल तुमचं काय मत आहे? हे पहा, खरं म्हणजे आजची मतं घेऊही नाहीत. काय आहे, शिक्षणाची पद्धत, शिक्षणाची व्यवस्था ही त्या त्या काळातल्या गरजांनुसार घडत जाते. एक काळ असा होता की ज्या काळात ही सुटेबल वाटत होती, योग्य वाटत होती, त्या काळात ती आली. ज्या अर्थी ती नाहीशी झाली त्या अर्थी नंतरच्या काळाला ती तेवढी योग्य वाटली नाही. आज पुन्हा एक असं नवीन एक चित्र दिसतंय की लोक गुरुकुल पद्धतीकडे वळायला लागलेत. नाही, आजकाल रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल ही त्याचीच एक आधुनिक आवृत्ती आहे असं वाटत नाही का? मुळात असं आहे की आपण विचार त्याला गुरुकुल नाव द्या किंवा आणखीन पब्लिक स्कूल नाव द्या, मुळात विचार असा करायचा आहे की मुलांनी घरी राहून शिकणं चांगलं का मुलांनी
मुलांनी 24 तास दुसऱ्याच्या घरी राहून शिकणं चांगलं. मला असं वाटतं की शिक्षणाच्या 3 ठिकाणी मुलं शिकतात. एक आपल्या घरात मुळात भरपूर शिकतात, थोडंसं शाळेत शिकतात आणि खूप व्यापक असं शाळेबाहेरच्या जीवनात शिकतात. गुरुकुलमध्ये अडकवल्याने ह्या जीवनाचा संपर्क कमी होत असेल तर पुढच्या काळात गुरुकुलमध्ये शिकलेला मुलगा पुढे जाणार नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल, गुरुकुल शाळेतलं पूर्वीचं शिक्षण टाळून गुरुकुलची नवी व्याख्या करावी लागेल. नाव गुरुकुल द्या, माझं काही म्हणणं नाहीये, हा प्रेमाचा भाग आहे. पण गुरुकुल नवं निर्माण करावं लागेल की जिथे समाजातले विविध तऱ्हेचे अनुभव एकत्रित येतात. मगाची माझी व्याख्या इथेही लागा. संधी देते का, तर ते गुरुकुल चांगलं. कशाची संधी? विविध अनुभव घेण्याची संधी. आणि म्हणून तुम्ही त्याला शाळा म्हणा, तुम्ही त्याला गुरुकुल म्हणा, तुम्ही 6 तास ठेवा, तुम्ही 10 तास ठेवा, पण 24 तास ठेवू नका. ऐका, अच्छा, विचारत होतो कारण आता जो एक वाद चालू आहे की शैक्षणिक तास रोज किमान 8 तास भरले पाहिजे. तुमची सहमती आहे का? तास वाढवून शिकणं वाढतं असं नसतं. मूल 6 तास शाळेत आहे, त्याच्यातले 2 तास ते खेळतं आहे, बराच वेळ स्वतः कृती करत करत शिकत आहे, त्याचं शिक्षण व्यवस्थित होत आहे. तास वाढवणं ह्याने शिकण्याचा त्याचं गुणोत्तर साधेल असं मला तरी वाटत नाही. शाळांची वेळ कोणासाठी वाढली तर शिक्षकांनी स्वतःच्या तयारीसाठी ती वाढवावी. ओके. मुलांना शाळेमध्ये मला असं वाटतं मुलांच्या सुरक्षिततेसाठी घेतलेला तो निर्णय असावा की मूल आई वडिलांच्या नोकरीच्या काळात शाळेत सुरक्षित राहतं म्हणून मूल 8 तास शाळेत राहू देत, असं असेल. शिक्षकांनी आणखीन 1 तासभर शाळेत थांबून उद्याची तयारी करणं, जास्तीची तयारी करणं हे अवश्य करावं. मुलांची जबाबदारी त्यांनी घेतलीच पाहिजे असं काही मला वाटत नाही. तुमचं काय मत आहे सर? मग तुम्ही म्हणतात 6 तास असू दे, 8 तास असू दे, पण 24 तास असू नये. पण त्याच्यामध्ये पुन्हा तोच आहे की तास किती आहेत, त्याच्यामध्ये गुणात्मक आणि संख्यात्मक असा दोन्ही विचार व्हायला पाहिजे. इथे आता फक्त आपण संख्यात्मकच बोलतोय. काय थोडंसं कडवट बोलावं लागेल आता. 6 तास 5 तास शाळा असते, 6 तास सुद्धा खरी नसते, 5 तास शाळा होते. हो, कारण 40 ते 45 मिनिटाचा एक लेसन वगैरे वगैरे. आणि पुन्हा जिथे 2 शिफ्ट आहेत तिथे जेमतेम 5 तास होते शाळा. अशा वेळेस शिक्षकांची नोकरी 5 तासाची झाली. हो, सगळं जग 9 तासाची नोकरी करत असेल तर शिक्षकांची 5 तासाचीच नोकरी आणि भरपूर सुट्ट्या. आणि मला असं वाटतंय की हा सामाजिक प्रश्न आहे. सगळ्या शिक्षकांना राग येईल. माझं उलट आता म्हणणं आहे, शिक्षकांना डांबवण्यासाठी 5 तासाचे 8 तास करू नयेत. पण मी आता म्हटलेल्या रचनावादी शिक्षण पद्धतीत अनेक अनुभवांची पखरण जर का करायची असेल मुलांसाठी तर ह्या अनुभवांसाठी मुलांना जीवनात बाहेर न्यावं लागणार आहे. आणि मग ही जी काही भटकंती करायची आहे विविध अनुभवांच्या साठी मुलांना घेऊन, त्यासाठी शिक्षकांची गरज जर का असेल तर शिक्षकांनी आनंदाने मुलांच्या ह्या शिक्षणाला सामोरं जावं. आणि मग एखाद दिवशी 8 ते 10 तास सुद्धा होतील, नाहीतरी सहलीला जातात तेव्हा 12 तास सुद्धा होतातच. बरोबर. आणि दुसऱ्या दिवशी कदाचित सुट्टी सुद्धा असेल. पण म्हणजे सहलीकडे सुद्धा एक शिक्षण म्हणूनच बघितलं गेलं पाहिजे. बघायलाच हवं. आपण फक्त शैक्षणिक सहल म्हणतो, पण शिक्षणाच्या दृष्टीने किती सहली निघतात हाही पुन्हा एक वेगळा वादाचा मुद्दा आहे. रचनावादामध्ये हा प्रत्येक गोष्टीचा फार गांभीर्याने विचार केलेला आहे, केलेला आहे. आणि मी मुद्दा हा अशाच उपस्थित केला की आपल्याकडे आता जे काही प्राथमिक माध्यमिक शिक्षण असेल याच्यामध्ये अजूनही पर्यावरणाचं विशिष्ट शिक्षण किंवा तशी दृष्टी दिली जात नाही अजूनही आपल्या ट्रॅडिशनल टेक्स्टबुक मधून. किंवा लैंगिक शिक्षणाबद्दल पण तोच मुद्दा आहे की याचा शिक्षणाचा अंतर्भाव करावा की न करावा, इथूनच तो वाद सुरुवात होतो. त्यामुळे आता तुम्ही जे काही शिक्षणाची नवीन पद्धत जी म्हणताय या पद्धतीमध्ये या सगळ्या मुद्द्यांचा विचार केलेला आहे का? मुळात तशी संधी आहे. आता काय आहे रचनावादी शिक्षणाचा पाया काय आहे? मगाशी सांगितलं करून शिकणं जसा पाया आहे त्याचा दुसरा म्हणजे अनुभवातनं शिकणं. नाहीतरी शिकणं आपलं जे आहे ना ते अनुभवातनच असतं, दुसरा मार्गच नाहीये. अनुभव घेऊनच शिक्षण आपण जे म्हणतो की ठेच आल्यानंतर शहाणपण येतं, तशातला तो प्रकार आहे. आणि रचनावादी शिक्षण भारतीय की पाश्चात्य सगळे आपण अनुकरण करतोय? मला असं वाटतंय ज्ञानाला अशी लेबल लावू नयेत तुम्ही. शून्याचा शोध भारताने लावला म्हणून जगाने ते स्वीकारायचं नाही का? किंवा गुरुत्वाकर्षणाचा शोध म्हणे भारतानेच लावलाय, पण मला माहित नाही जर का तो पाश्चात्यांनी लावला असेल तर तो ज्ञान म्हणून आपण स्वीकारू नये का? स्वीकारलाच पाहिजे. बरोबर. मला असं वाटतंय की माणसांचं म्हणून एक जग आहे,
या माणसांच्या जगात विश्वात कुठेही नवी संशोधनं होतात. संशोधनं ही सर्वांची सार्वत्रिक मालकी त्याच्यावर असते. खरंय. पेटंट वगैरेने काही थोडासा फरक पडेल तो सोडून देऊ आता आपण. पण बेसिकली सगळं ज्ञान, नाहीतरी तुम्ही म्हणता ना अनो भद्रा ऋतवो जंतू विश्वतः, सगळ्या खिडक्यातनं आमच्याकडे ज्ञान यावं. मग आपण हा भेद का करतो? हा भेद केला की जातीयता आणतो आपण. ग्लोबल वेगळे धर्मांना काडीचाही अर्थ नाही, जातींना काडीचाही अर्थ नाही, या देशाचा त्या देशाचा याला काडीचाही अर्थ नाहीये. शिक्षणाच्या पातळीवर ज्ञानाचा वापर करायचा असेल तर सार्वत्रिक ज्ञान माझ्या घरातल्या माझ्या शाळेतल्या वर्गात आलं पाहिजे आणि माझ्या वर्गात निर्माण होणारं ज्ञान जगभर पसरलं पाहिजे. आपण खूप पुढे जायला पाहिजे. आपण कसल्या अजून भिंती बांधून जगतो आहोत. भिंती बांधून जगण्यात मजाच नाहीये. सगळ्या भिंती तोडून जगण्यात मजा आहे. आपण कुठे आपण यांची विचारतो, जात त्यांची विचारतो, नाही करायचंय. हे धर्म जात ह्या मानवानी निर्माण केलेल्या गोष्टी आहेत आणि मानवानी निर्माण केलेल्या गोष्टी जोवर आवश्यक तोवर टिकतात. अनावश्यक झाल्या की त्या स्वतःहून नाहीशा व्हायला लागतात. नसतील होत तर आपण नाहीशा केल्या पाहिजेत. आपण सगळ्यांनी धर्मातीत झालं पाहिजे. सर, मूलभूत गोष्ट अशी आहे की शिक्षण डिग्रीसाठी, डिग्री करिअरसाठी आणि करिअर पैसे मिळवण्यासाठी, ही जी काही एक संपूर्ण समीकरणाची पकड आहे जनमानसावरती ती सुटणार नाही आहे. त्यामुळे शिक्षण कशासाठी तर पैसे मिळवण्यासाठी. हेच आजही अजून लॉजिक आहे. चांगलं शिक, स्वतःच्या पायावर उभा राहा, म्हणजे काय कर, भरपूर पैसे मिळव. पण यात चूक काय आहे? हे तुम्ही स्वीकारता ना? मी स्वीकारतो. यात काहीही चूक नाहीये. तुम्हाला जगायला पैसे हवेत की नको, हिला हवेत का नको, मला हवेत का नको, मला जगायला पैसे हवेत. आणि एवढंच नाही, मला चांगलं जगायचंय. मला चांगलं जगायला चांगले पैसे हवेत. मी तर तरुणांना सांगतो, तुम्ही पहिलं 15-20 वर्ष आयुष्यातली पैसा चांगला मिळवण्यात घालवा, चांगल्या पद्धतीने मिळवा. चोरू मारून आणू नका किंवा दुसऱ्याला लुबाडून भ्रष्टाचार करू नका. चांगला पैसा मिळवणं हे माणसाच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असं लक्षण आहे असं मी मानतो. पण शिक्षण प्रणालीचा तो एक उद्देश असेल. आता मुद्दा असा आहे की तुमचं शिक्षण तुम्हाला पैसे मिळवायला खरंच उपयोगी पडतं का, हा प्रश्न आता उपस्थित करा. आणि जर नसेल तर शिक्षणात बदल करा. अहो, व्यवहारासाठी शिक्षण आहेच. आणि व्यवहार कोणाला चुकलाय? मला जेवायचं आहे ना, मला कपडा लत्ता हवाय ना. त्यामुळे मला एक कळत नाही की पैशाचा दुस्वास करणारा समाज का निर्माण होतो, का लोक असे निर्माण होतात. पैसा मिळवणं म्हणजे वाईट आहे, मुळीच नाही. पैसा मिळवला पाहिजे, चांगला मिळवला पाहिजे, कष्टाने मिळवला पाहिजे. आणि मिळालेल्या पैशाचा वापर कसा करायचा याचं समाजात शिक्षण मिळालं पाहिजे. माझं तुमच्यापेक्षा कदाचित वेगळं असेल मत, अनेकांच्या पेक्षा वेगळं असेल, पण हे माझं मत आहे. आज अडचण काय आहे? पैसा मिळवण्यापेक्षा पैशाचा उपयोग आपण नीट करतो किंवा नाही, कसा करावा याचं अर्थशास्त्र कोणीही शिकवत नाही. पैसे मिळवण्याचं शिकवतात, वापरण्याचं शिकवत नाहीयेत. पैशाचा मी वापर कसा करावा. सर, मी शेवटच्या मुद्द्याकडे येणार आहे शिक्षणाच्या अनुषंगानं, की आज अनेकदा उच्च शिक्षण, चांगलं शिक्षण घ्यायचं असेल तर परदेशी गेलं पाहिजे ही भावना आहे. एकीकडे आपण म्हणतोय की येस, ग्लोबलायझेशन मध्ये कुठूनही आपण शिक्षण घेतलं पाहिजे, चांगल्या दर्जाचं, वाईट दर्जाचं, असं आपण दोन बाजूला ठेवू. पण मला जर चांगलं काही शिकायला मिळते, नवीन शिकायला मिळते असं आपण म्हणू, तर मी कुठेही गेलं पाहिजे. पण दुसरीकडे मग त्याला पुन्हा देशभक्तीची लेबल लावली जातात. त्या शिक्षणाचा उपयोग तुमच्या देशासाठी, तुमच्या समाजासाठी केला जातो का, असेही प्रश्न निर्माण होतात. याच्याबद्दलची तुमची मतं काय? गोष्ट साधी सरळ आहे. मला एखादी विशिष्ट गोष्ट शिकायची आवड असेल तर जिथे जे मिळेल तिथे मी गेलं पाहिजे. मग ते देशातच असो किंवा परदेशात असो, किंवा माझ्या घरात सुद्धा मला मिळणार असेल. मला संगीताचं शिक्षण माझी आईच देत असेल. त्यामुळे कुठे जायचं हा प्रश्न मला काय हवंय याच्यावर अवलंबून आहे. ते जिथे मिळेल तिथे मी जावं. नंबर 1. दुसरी गोष्ट अशी की त्याचा आता मी काय उपयोग करायचा आहे, तर माझा 2 तऱ्हेचा उपयोग असतो मी शिकलेल्याचा. एक, मी पैसे मिळवण्यासाठी करणार आहे. मग पैसे मला जर का अमेरिकेत मिळत असतील, जपानमध्ये मिळत असतील तर मी तिथे जाईन. भारतात मिळत असेल तर मी भारतात परत येईन. दुसरा,
दुसरा उपयोग आपल्या ज्ञानाचा, पुन्हा मगाशी एकदा किंवा मागच्या आठवड्यात आपण बोलताना मी बोललो होतो की आपला आनंद त्याच्याशी संबंधित आहे. आणि म्हणून मला जर का आनंद मिळणार असेल तर मी कुठेही राहावं या जगातल्या विश्वातल्या भूमीवर. पण बऱ्याचदा असं घडतं आणि ते खूप महत्वाचं आहे की शेवटी ज्या संस्कृतीत माझी बीज रुजलेली आहेत त्या संस्कृतीकडे मी पुन्हा वळतो. याचं कारण माझं मूलभूत आनंदाचं स्थान हे माझं कुटुंब, माझी भाषिक समाज आणि माझ्या भाषिक समाजाच्या भोवती असलेली स्थानिक संस्कृती हा खरा माझ्या आनंदाचा भाग असतो. कारण त्यातनं मी वाढलेला असतो आणि त्यामुळे माझ्या मुलांना पुन्हा एकदा तेच खाद्य लागतं. त्यामुळे बऱ्याचदा तुम्हाला असं आढळेल करिअर माइंडेड होऊन मुलं परदेशात जातात, 15-20 वर्ष तिथे भरपूर पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतात आणि एक वेळ अशी येते की आता या पैशाचं डबोलो घेऊन मी मरेपर्यंत माझ्या देशात जगू शकेन. मग ते डबोलो घेऊन ते आपल्या देशात येतात. शेवटी त्यांना जन्म जिथे झाला तिथे आपला मृत्यू व्हावा या पातळीवर मंडळी येतात. त्या शिक्षणाचा त्या समाजाला जिथून झाला त्या समाजाला काही उपयोग होत नसेल, त्या देशाला काही उपयोग होत नसेल असं आपण नाही म्हणू. आपण मग आत्मकेंद्रित आपण फार 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 वरवरचा विचार करतो. मला असं म्हणायचंय मी जे काही करतो, मी उत्तम प्राध्यापक झालो, ऐका, व्यक्ती केंद्रित किती व्हायचं पण पुन्हा व्यक्ती केंद्रित आहे का खरं याचा विचार करा. म्हणजे मी शिक्षण घ्यायसाठी जायचं परदेशात, माझ्या सगळ्या शिक्षणाचा उपयोग मी परदेशी लोकांना द्यायचा, तिथनं पैसे मिळवायचे आणि मग सुखासाठी म्हणून मी पुन्हा माझ्या देशात आलो म्हणायचं. ह्या सगळ्यातनं काय काय घडतं याची दुसरी बाजू नाही लक्षात घेत. मी तिथे जे काम करतो ते समाजाला उपयुक्त होत आहे किंवा नाही कुठल्या तरी मानवतेच्या दृष्टिकोनातून जर म्हटलात तर बरोबर आहे. अहो पण मुळात हेच आहे ना, माझ्या शिक्षणाचा उपयोग इथे तुम्ही व्यक्ती केंद्री म्हणूच शकत नाहीयेत. माझ्या माहितीतले एक ग्रस्त आहेत की त्यांनी कोट्यवधी रुपये तिथे मिळवलेत आणि त्या पैशाचा उपयोग फक्त महाराष्ट्रातल्या मराठीच्या विकासासाठी ते सातत्याने करतात. अशी उदाहरणं लाखात कोटीत एखादं असतं. अहो पण अशी वेगवेगळी उदाहरणं आहेत. आणि सामान्य जीवनामध्ये माणूस नीटपणे नोकरी करत असेल तर ती नोकरी समाजासाठी उपयोगी असते. हा, भ्रष्टाचार या विषयावरती माझी थोडीशी असहमती आहे. तुमची काय? पण नसेल तर मग गप्पा मारण्यात अर्थ काय आहे? असहमती चालेल आणि त्यांचं ते मत आहे. बरोबर. तुमचं मत काय? म्हणजे कशाबद्दल तुम्ही आपण म्हटलं की शिक्षणाचा उपयोग समाजासाठी देशासाठी पण असावा की नसावा का? शिक्षणाचा उपयोग, कारण आपण जेव्हा एकीकडे म्हणतो की शिक्षण हे आनंददायी व्यवस्थेचं असावं, त्याचबरोबर ते प्रगतीचा राजमार्ग असतं, ते व्यक्तीच्या म्हणून नव्हे तर समाजाच्या प्रगतीचं पण असलं पाहिजे. सरांनी जो मुद्दा मांडला ते देशाच्या मर्यादा आता मानतच नाहीयेत, ते जय जगत म्हणतायत. त्यामुळे जगभरात कुठेही निर्माण झालेलं ज्ञान हे सर्वांसाठी खुलं असलं पाहिजे हा मुद्दा मांडतायत. त्यामुळे त्यांनी तिथे मिळवलेलं ज्ञान, इथे आणलेले पैसे हा मुद्दाच राहत नाही त्यांच्या आता बोलण्याच्या पहिल्या पार्श्वभूमीवर. मी माझा जर का तुम्हाला मत सांगायचं असेल तर मी जय जगतच्या विचारांपर्यंत आहे, पण मला माझा देश मात्र जास्त प्रिय आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की माझ्या देशासाठी, माझ्या देशातल्या शेवटच्या माणसासाठी माझ्या शिक्षणाचा उपयोग झाला पाहिजे. माझा मग मी परदेशात नाही गेले आणि मी तिथलं सौंदर्य आणि तिथला समाज नाही बघू शकले तरी हरकत नाही. मला शेवटचं मूल दिसलं पाहिजे माझ्या समाजातलं. त्यामुळे मी जे काम करते ते त्या मुलांसाठी करत असते. आणि मीही तेच करत बसलोय ना. माझ्या विचाराच्या पातळीवर मी काय सांगितलं तरी मी आणि ही आम्ही दोघं शेवटच्या मुलासाठी, शेवटच्या मुलीसाठीच तुम्ही काम करताय. शिक्षण ही आनंदाची प्रक्रिया व्हावी यासाठी तळमळीनं काम करणारे हे दोन्ही मान्यवर आज आमच्या स्टुडिओमध्ये आले. गेल्या आठवड्यात आणि या आठवड्यात या विषयावरती विस्तृतपणे आपण बोललो आणि त्याच्यातून खूप काही नवीन विचार, नवीन दृष्टिकोन मिळालेले आहेत. आमच्या स्टुडिओमध्ये आलात, मन मोकळेपणाने बोललात, याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवाद मध्ये. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं.